श्रीराम जय राम जय जय राम। प्रपंच भगवंताचा मानून करावा. अमुक एक हवे किंवा अमुक एक नको असे न वाटणे याचे नाव वैराग्य. संकटकाळी हे संकट नसावे असे न वाटता परमेश्वराचे स्मरण असावे आणि त्याच्याजवळ हे मागावे की देवा, मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा देऊ नको. देहाला मुद्दाम कष्ट देऊ नयेत, पण जेव्हा ते आपोआप येतात तेव्हा मात्र ते आनंदाने सोसावेत. पुरुरव्याने दुष्कृत्य केले आणि त्यामुळे त्याला वैराग्य प्राप्त झाले, तेव्हा त्याला दुष्कृत्य म्हणावे की सत्कृत्य? तरीही वैराग्य प्राप्तीचा वास्तविक हा काही मार्ग नव्हे हे खरेच. आपण शास्त्राविरुद्ध कर्म करू नये आणि दुसऱ्याने केले तर नावे ठेवू नयेत. न जाणो परमात्म्याची इच्छा असेल तर त्यातूनच चांगले होण्याचा संभव आहे. प्रपंच मिथ्या मानावा आणि जो मिथ्या तो बरा असे वाटण्यात काय अर्थ? तो जसा असेल तसा असू द्यावा. नाटकात नट जसे काम करतो त्याप्रमाणे प्रपंचात आपण आपले काम करावे. तुमचा परमार्थही तुमच्या स्वाधीन नाही. सद्गुरूच तो तुमच्याकरिता करीत असतात. तेव्हा तुम्ही कशाचीही काळजी करू नये. जे होईल त्यात आनंद मानित राहावे. सद्गुरु दर्शनाने पूर्वकर्मे पापे जळून जातात. तुमची पुढची काळजी सद्गुरू घेतात. तेव्हा पाठीमागची आठवण काढीत बसू नये आणि काळजी करू नये. समाधानात आणि आनंदात असावे. प्रपंच देवाचा मानून अभिमानरहितपणे तो करणे हा परमार्थ. परमेश्वराचे स्मरण ठेवून तोच करता आहे असे मानणे आणि सर्व काही त्याच्याकरिता करणे म्हणजे देवाला अर्पण केल्यासारखेच आहे. फक्त कर्माच्या शेवटीच कृष्णार्पण म्हणणे म्हणजे इतर वेळी त्याला विसरला असे नाही का होत? देवापाशी मला तू आपला म्हण, हे मन तुझ्या चरणी अर्पण केले. मला तुझ्या जवळ काहीही मागण्याची इच्छा न हो असे मागावे. नाहीतर जो राज्य घ्यायला समर्थ आहे त्याच्याजवळ केरसुनी मागितल्याप्रमाणे होईल. भगवंताची मनापासून प्रार्थना करावी. आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवितो. आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच वीज चमकते, परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते. तू जे देशील ते मला आवडेल असे आपण भगवंताला सांगावे आणि भगवंताचे अखंड स्मरण ठेवावे. यापेक्षा भगवंताच्या जवळ जायला दुसरा मार्ग कोणता असणार? श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे त्याचा तोच परमार्थ होतो. ज्याचा पाठीराखा अभिमान आहे तो प्रपंच समजावा. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 12 दशक 11. विषय अहंकार आणि नम्रता. अहंकार म्हणजे काय? अहंकार म्हणजे मी मोठा ही भावना, स्वतःला श्रेष्ठ समजणे, इतरांचा अपमान करणे. समर्थ सांगतात, अहंकार हा ज्ञानाचा शत्रू आहे. अहंकार कसा निर्माण होतो? पैसा, सत्ता, ज्ञान, सौंदर्य, यश यामुळे मनुष्य स्वतःला श्रेष्ठ समजू लागतो. एक उदाहरण, फळांनी भरलेले झाड खाली झुकते, पण रिकामे झाड ताठ उभे राहते. तसेच खरा ज्ञानी नम्र असतो. अहंकाराचे परिणाम: संबंध तुटतात, मन अशांत होते, चुका दिसत नाहीत, प्रगती थांबते. नम्रता म्हणजे काय?
स्वतःच्या मर्यादा ओळखणे, इतरांचा आदर करणे, शिकण्याची तयारी ठेवणे. नम्रता का आवश्यक आहे? समर्थ सांगतात, नम्र मनातच ज्ञान टिकते. नम्रतेमुळे प्रेम वाढते. अहंकार कमी झाला की शांतता मिळते. अहंकार कसा कमी करावा? आत्मचिंतन करा, सेवा करा, कृतज्ञता ठेवा. प्रत्येकाकडून शिकण्याची वृत्ती ठेवा. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी अत्यंत ज्ञानी असूनही नम्र होते. एक साधा दृष्टांत. पाणी नेहमी खाली वाहते, म्हणून ते सर्वांना जीवन देते. तसेच नम्र मनुष्य सर्वांच्या जवळचा होतो. अंतिम सार. समाज 12 दशक 11 आपल्याला सांगते, अहंकार सोडा, नम्रता वाढवा, सेवा करा आणि प्रेमाने वागा. असे जीवन जगणारा मनुष्य प्रिय, ज्ञानी आणि शांत होतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समाज 12 दशक 12. विषय लोभ आणि समाधान. लोभ म्हणजे काय? लोभ म्हणजे आवश्यकतेपेक्षा अधिक मिळवण्याची इच्छा. सतत आणखी हवे ही भावना. कधीही न संपणारी अपेक्षा. समर्थ सांगतात, लोभामुळे मनुष्याला शांती मिळत नाही. लोभ कसा वाढतो? तुलना, अहंकार, असंतोष, इतरांचे पाहून इच्छा वाढणे. एक उदाहरण. एखाद्याकडे भरपूर संपत्ती असते, तरी तो अस्वस्थ असतो, कारण त्याला अजून हवे असते. लोभाचे परिणाम. मन अशांत होते, संबंध बिघडतात, चुकीचे मार्ग स्वीकारले जातात, समाधान हरवते. समाधान म्हणजे काय? जे आहे त्यात आनंद मानणे, कृतज्ञ राहणे, गरज आणि इच्छा यातील फरक समजणे. समाधान का आवश्यक आहे? समर्थ सांगतात, समाधानामुळे मन शांत राहते, लोभ कमी होतो, आनंद वाढतो. लोभ कसा कमी करावा? कृतज्ञता ठेवा, तुलना टाळा, साधे जीवन जगा, इतरांना मदत करा. साधना आणि समाधान. नामस्मरण, ध्यान, सेवा, आत्मचिंतन या गोष्टीमुळे मन समाधानी होते. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी साधेपणा आणि समाधानाचा आदर्श दिला. एक साधा दृष्टांत. समुद्रात कितीही नद्या मिळाल्या तरी त्याची तहान संपत नाही. तसेच लोभी मनुष्याची इच्छा कधी संपत नाही. अंतिम सार. समाज 12 दशक 12 आपल्याला सांगते, लोभ कमी करा, समाधान वाढवा, कृतज्ञ रहा आणि साधेपणाने जगा. असे जीवन जगणारा मनुष्य शांत, आनंदी आणि समाधानी होतो. श्रीराम समर्थ. श्रीराम. जय राम. जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामात झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम. जय राम. जय जय राम. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.